कुठेतरी छेद जाताना पाहायला मिळतोय। त्यांचा प्रश्न आहे। खरगेजी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते बेहोशीमध्ये बोलत नसतील अशी आमची अपेक्षा आहे। 294 जागांवर त्यांनी डिपॉझिट जरी वाचवलं तरी खूप आहे, कारण त्याच्याही पेक्षा जास्त जागांवर त्यांचं डिपॉझिट जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे। आणि जे इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसून आता सांगतात प्रधानमंत्री पदाचा चेहरा कोण किंवा नाव कोणते ठरवायला दाखवायला बसवत असले तरी प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेताही त्यांना ठरवण्याची परिस्थिती नसेल इतके कमी आकडे त्यांचे असतील। सर, आता एक्झिट पोल यामध्ये महायुतीला महाराष्ट्रात 22 ते 26 जागा आणि मवियाला 23 ते 24 जागांचा अंदाज। मी एक्झिट पोलवर भाष्य करत नाही। सर, मुंबईमधील शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक आता तोंडावर आहे, अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे। वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज घेतला जातोय। भाजपची काय भूमिका असेल मुंबई पदवीधर आणि शिक्षकच्या संदर्भात? मी मागे याची स्पष्टता दिली, कारण आमचं रजिस्ट्रेशन मतदार नोंदणी दोन्ही क्षेत्रामध्ये, मग ते पदवीधर असो किंवा शिक्षक, यामध्ये संघटनेच्या माध्यमातून अतिशय उत्तम झालेलं आहे। आणि त्यामुळे दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवाव्यात असं भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह स्वाभाविक आहे। याचा अंतिम निर्णय प्रदेशाची कोर कमिटी करेल आणि महायुती म्हणून याचा निर्णय सुकाणू समिती आपापसात चर्चा करून काही दिवसात घोषित करेल। पण सर, तुम्ही चर्चेची एकंदरीत वाक्यता करत आहात, मात्र दुसरीकडे अजित पवार गटाकडून आता शिवाजीराव नरावडे यांच्या नावाची घोषणा झाली। तुमच्याकडूनही भाजपतर्फे ही अनिल बोरनारे यांनी एक अर्ज घेतलेला आहे, अपक्ष म्हणूनही अर्ज घेतलेला आहे त्यांनी। नेमका काय समजायचं, महायुतीमध्ये कुठेतरी भेदभाव आहे? मला असं वाटतं की याचा निर्णय सुकाणू समितीमध्ये होईल। अजितदादा आणि त्यांच्या पक्षाने काय भूमिका घेतली याच्याबद्दलची चर्चा ही देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा मिळून करतील। या दोन्ही जागा भाजप जिंकू शकतं याबद्दल मी ठाम आहे। राज ठाकरे यांची भेट तुम्हीकडे सांगितलेली होती, नेमकी काय चर्चा झाली? कारण कोकण पदवीधरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत, दुसरीकडे मनसेचे अभिजित पानसे यांनी अर्ज घेतलेला आहे। नो कॉमेंट्स। सर, एक्झिट पोल आला त्याच्यात तुम्ही बोलणार नाहीये, परंतु महाराष्ट्राचं काय वाटतं? भारतीय जनता पार्टी आणि महायुती हीच या लोकसभांमध्ये सर्वात जास्त 42 पर्यंतच्या वर जागा जिंकेल। भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष महाराष्ट्रात असेल। मुंबईचं चित्र काय वाटतं 6 मध्ये? मला वाटतं की 6च्या 6 जागा या आमच्या महायुतीच्याच येतील। एक्झिट पोलनुसार भाजपचं 1 नंबरचा पक्ष राज्यात दिसतोय, तर ठाकरे गटाला जवळपास 13 ते 14 जागा याच्यामध्ये। यावर मी भाष्य करणार नाही।